कोल्हापूरकर ऐकताय ना? महाडिक आणि सतेज पाटलांच्या भेटी होतात. नाही म्हणजे विकास कामासाठी आमच्या भेटीगाठी होत राहतात असं विधान खुद्द महाडिक आणि पाटलांनी केले. त्यामुळे सध्या कोल्हापुरात महाडिक आणि सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे स्वतःचे म्हणजे जे एकमेकांचे कॉलर धरत असतात त्यांच्यामध्ये आश्चर्याचं वातावरण निर्माण झाले. आणि या भेटीगाठी तसेच महाडिक आणि पाटलांमध्ये सॉफ्ट कॉर्नर सुरू झालाय का काय अशी चर्चा देखील झाली. आणि या सगळ्याचा कुठंतरी धक्का बसलाय तो म्हणजे हसन मुश्रीफांना. महत्त्वाचं म्हणजे नुकताच गोकुळमध्ये प्रशासक राज लागू झालाय आणि अखेर माहीतच आहे की यासाठी प्रयत्न कोणी केले तर भाजप आणि महाडिकांनी. त्यामुळे भाजपच्या चालीमुळेच गोकुळवर प्रशासक राज राखले आणि मुश्रीफांना अपयश आले. कारण गोकुळवर प्रशासक लागू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. आता 90 दिवसात गोकुळच्या निवडणुका घेण्याचं सांगण्यात आलंय आणि याच पार्श्वभूमीवर ज्या महाडिक आणि सतेज पाटलांच्या भेटीगाठी सुरू झाल्या तेव्हा हसन मुश्रीफ यांची डोकेदुखी वाढली. त्यांनी केलेल्या प्लॅनिंगमध्ये गोंधळ यामुळे निर्माण होऊ शकतो असंही म्हटलं जातंय. पण महाडिकांना काही दिवसांपूर्वी डावलणं आता मुश्रीफांना अवघड जाईल असं सांगितलं जातंय. मग हा सगळा गुंता नेमका काय आहे, काय सुरू आहे, चला व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट टू कट मध्ये आपलं स्वागत. खरं तर ना महाराष्ट्रात असे अनेक गट आहेत आणि अशा अनेक जोड्या आहेत ज्या एकमेकांच्या पारंपरिक विरोधक म्हणून अनेक वर्ष ओळखले जातात. म्हणजे बघा कोणत्याही राजकीय कारणामुळे किंवा इच्छा नसतानाही हे दोन गट किंवा नेते एकत्र आले की महाराष्ट्रात चर्चा सुरू होते. मात्र जर ठरवून हे नेते भेटत असतील तर मग यांचं वैर संपलं का असा सवाल उपस्थित होतो. आणि मग हेच एकमेकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर का दाखवत आहेत आणि हेच सध्या कोल्हापूरच्या राजकारणात घडताना दिसतंय, जिथं महाडिक आणि सतेज पाटील एकमेकांच्या विरोधात नाही तर एकमेकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर दाखवतात. आता बघा गोकुळच्या निवडणुकीचे वातावरण, प्रशासक राज आणि गोकुळच्या अध्यक्षपदांचा कार्यकाळ 4 मेला संपणार होता आणि त्यापूर्वी इथं नवीन अध्यक्ष यावा किंवा निवडणूक पटकन व्हावी किंवा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हसन मुश्रीफांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. आणि हे प्रयत्न करत असताना कुठंतरी त्यांनी महाडिकांना डावललं हे दिसून आलं. कारण आणि म्हणूनच महाडिकांनी ही खेळी केली का अशी चर्चा सुरू आहे. सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांची नुकतीच भेट झाल्याचं समजते. खरं तर कोल्हापूरकरांना आणि अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे की अमल महाडिक आणि सतेज पाटलांचे भाचे ऋतुराज पाटील हे इतके कट्टर विरोधक आहेत की कोल्हापूरच्या बिंदू चौकात हे दोन गट एकमेकांच्या विरोधात उतरले होते. राडा व्हायला फक्त काही मिनिटांचाच फरक राहिला होता, नाहीतर नक्कीच राडा झाला असता. आणि आता हे दोघे म्हणजे सतेज पाटील आणि अमल महाडिक एकमेकांना भेटलेत असं समजतंय, ज्यामुळे चर्चेला वाव मिळतोय. जिल्हा बँकेच्या कामासाठी यांची भेट झाल्याचं सांगितलं जातंय आणि हे त्यांनी मान्यही केले. एवढंच नव्हे तर जिल्हा बँकेची बैठक पार पडली आणि या बैठकीत आमदार अमल महाडिक आम्हाला भेटतात पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफच आम्हाला भेटत नाहीत असं विधान करून सतेज पाटलांनी कोपरखळी मारली. तसेच नुकताच झालेल्या जिल्हा नियोजन सभेत कोल्हापूर विमानतळाशेजारी असलेला जो तामगावचे रस्ता आहे याच्या संदर्भात आमदार अमल महाडिक यांनी पूर्वीचे आमदार राहिलेले मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील जे सतेज पाटलांचे भाचे आहेत यांचा सल्ला घ्यावा अशी चक्क विनंती केली आहे. हे तर काहीच नाही, पुढे सांगते, विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकमेकांना भेटत असतो अशी कबुलीही असं स्पष्ट विधान करत अमल महाडिक यांनी केले. एवढंच नाही तर आमदार सतेज पाटील यांचे बंधू संजय डी पाटील हे एका कार्यक्रमात धनंजय महाडिक यांच्या सोबत बसल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. म्हणजे हे सगळे हळूहळू एकत्र यायला लागल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये तर आश्चर्य व्यक्त केलंच जात आहे. मात्र हसन मुश्रीफांची डोकेदुखी कुठंतरी वाढल्या. कारण बघा तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली असेल तर गोकुळच्या निवडणुका होतील न होतील अशा जेव्हा चर्चा सुरू झाल्या किंवा प्रशासक राज लागू होईल असं म्हटलं जात होतं तेव्हा गोकुळच्या बैठका पार पडत होत्या आणि याच दरम्यान आपण एकत्रित निवडणूक लढवूया अशी सारखी साथ सतेज पाटील वारंवार हसन मुश्रीफांना घालत होते. मात्र महायुतीसोबत हसन मुश्रीफांना निवडणूक लढवणं भाग होतं. पण हसन मुश्रीफांनी सुरुवातीपासूनच महाडिकांसोबत निवडणूक लढवण्यास रस दाखवला नाही हे स्पष्टपणे दिसून येते.
कारण ज्या गंभीर पद्धतीनं हसन मुश्रीफ हे गोकुळवर प्रशासक राज लागू नये म्हणून प्रयत्न करत होते ते दिसत होतं. यासाठी त्यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिकाही मागं घेतली होती. ही याचिका मागं घेतल्यानंतर अध्यक्ष नावीद मुश्रीफ जे हसन मुश्रीफ यांचे पुत्र आहेत त्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी कोल्हापुरातील महत्त्वाचे नेते प्रकाश आंबेडकर, विनय कोरे, संजय मंडलिक, यड्रावकर यांच्या भेटी घेतल्या होत्या. एवढंच नाही तर सतेज पाटील यांची देखील आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र महाडिक जे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरतात, महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्यासाठी महाडिकांना विश्वासात घेणं भाग असताना मात्र हसन मुश्रीफांनी त्यांच्याशी चर्चा करू असं म्हणलंही नाही किंवा त्यांच्याशी चर्चा करण्यात आली नाही. आणि हीच गोष्ट महाडिकांना खटकली असं सांगितलं जातंय. यानंतर महाडिकांनी आपल्या कनेक्शनचा वापर करून आमदार शिवाजी पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत अर्थात देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक गोकुळच्या गोष्टी, दूध उत्पादक निबंधक यांची तक्रार केली. शेवटी महाडिकांना हवी असलेली व्यक्ती दूध उत्पादक निबंधक म्हणून बसवण्यात आली. हा पहिला धक्का मुश्रीफांना होता. शिवाय शिवाजी पाटील, प्रकाश बेलवडे यांना देखील महाडिकांनी ताकद दिली. यामुळेही मुश्रीफांची डोकेदुखी वाढू लागली. आणि आता कुठं सतेज पाटलांबद्दल अमल महाडिक यांनी केलेलं विधान असो किंवा अमल महाडिक यांनी ऋतुराज पाटलांचा सल्ला घेण्याची केलेली विनंती असो, सतेज पाटील आणि अमल महाडिक यांनी आपली भेट झाल्याचं मान्य करणं असो, या सगळ्या गोष्टीमुळं कुठंतरी हसन मुश्रीफांना धक्का देणं हाच एकदा महाडिकांचा डाव आहे का असे सवाल उपस्थित होते. आता बघा, सर्वोच्च न्यायालयाने येत्या 90 दिवसात गोकुळच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवणार असं स्पष्ट केल्यानंतरही मुश्रीफांनी महाडिकांना विश्वासात घेतलं नाही. म्हणून आता महाडिकांनी एक वेगळंच वर्तुळ काढून प्रकाश आंबेडकर, शिवाजी पाटील, विनय कोरे या सगळ्यांना एकत्र करून हसन मुश्रीफांनाच धक्का देण्याच्या प्लॅन आखतात का अशी चर्चा सुरू झाली. मग अशा वेळी सॉफ्ट कॉर्नर पाटलांबद्दल दाखवणं सुरू झालंय का? सतेज पाटील अमल महाडिकांच्या भेटीगाठी का बरं होत आहेत? आणि मग अशा वेळी सतेज पाटील कोणाची साथ देणार? आता हसन मुश्रीफ एकाकी पडणार का? सतेज पाटील मग यावेळी महायुतीसोबत किंवा महाडिकांसोबत जातील का? किंवा या सगळ्या चर्चांना ऊत मिळतोय किंवा वाव मिळतोय या सगळ्या भेटीगाठीमुळं? मग या चाललेल्या घडामोडीमुळं महाडिक आणि सतेज पाटलांच्या कार्यकर्त्यांना काय वाटतं? तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि गोकुळच्या येणाऱ्या निवडणुकीत काय होऊ शकतं हे देखील सांगायला विसरू नका.